सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडणार असून एल निनोच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा होण्याची शक्यता। ठाण्यामध्ये गेल्या आठवड्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई, उपाययोजनांसाठी भाजप आमदार संजय केळकरांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, तर पाण्याची तहान भागवण्यासाठी तातडीनं बैठक घेण्याची पत्राद्वारे मागणी। नीट पुनर्परीक्षेसंदर्भात धर्मेंद्र प्रधान यांची उच्चस्तरीय बैठक, बनावट टेलिग्राम चॅनेलवर कठोर कारवाई करण्याचे बैठकीत निर्देश, शिक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि एनटीएच्या महासंचालकांची बैठकीला उपस्थिती। भाजप खासदार कंगना रनौतला शेतकरी आंदोलनावरील वादग्रस्त विधानाप्रकरणी 6 जूनला सुनावणी। दिल्लीच्या सीमेवर झालेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांची तुलना कंगनानं खलिस्तानी दहशतवाद्यांशी केली होती। नवी मुंबईतील पोलिसांची मोठी कारवाई, नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत नायजेरियन नागरिकांकडून 1,26,00,000चं कोकेन जप्त, जुहूगावमध्ये राहणाऱ्या तिघाही आरोपींना 22 मे पर्यंत पोलीस कोठडी। पंढरपुरात वाळू माफियांचं नसतं धाडस, विष्णुपद बंधाऱ्याची दारं काढल्याचा आरोप, चंद्रभागेतील पाणी वाहून गेल्यामुळे भाविक आणि शेतकऱ्यांवर परिणाम, अवैध वाळू उपसा आणि रोहिंग्या कामगारांबाबत चौकशीची मागणी। नाशिकच्या नांदगाव परिसरामध्ये वळवाच्या पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे हवेत गारवा पसरल्यामुळे उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा। अकोल्यानंतर वर्धा जिल्ह्यानं ओलांडला 47 अंश सेल्सिअस तापमानाचा टप्पा, वर्धा शहरामध्ये आज 47.1 अंश तापमानाची नोंद, विदर्भातील वर्धा, अकोला आणि अमरावती शहरांना उष्णतेचा रेड अलर्ट। उद्या दुपारपासून ठाणे, मुंब्रा, दिवा, कळवा परिसराचा पाणीपुरवठा तब्बल 24 तासांसाठी बंद राहणार, बारवी जलवाहिनीवरील दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासनाचा निर्णय। भारतीय रिझर्व्ह बँकेचा 26 मे रोजी $5 अब्ज स्वॅप लिलाव, बँकिंग व्यवस्थेतील रुपयांची कमतरता दूर करण्यासाठी निर्णय, 3 वर्षांनंतर बँका आरबीआयकडून स्वॅप केलेले डॉलर्स पुन्हा खरेदी करणार असल्याची माहिती। UIDAI कडून आधार कार्ड मोफत अपडेट करण्याच्या मुदतीमध्ये वाढ, नागरिकांना 14 जून 2027 पर्यंत म्हणजेच आणखी 1 वर्ष कोणतेही शुल्क न भरता माहिती अपडेट करता येणार। अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं सोशल मीडियाला ठोकला रामराम, मानसिक शांततेसाठी ब्रेक घेत असल्याची भावनिक पोस्ट रियाकडून शेअर, अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया प्रचंड ट्रोल झाली। राहुल गांधींच्या वक्तव्यावरून भाजपकडून तीव्र संताप व्यक्त, पंतप्रधानांविरोधातील भाषा अत्यंत निंदनीय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची एक्सपोज।